अवैध डीजेवर दहिवडी पोलिसांचा दणका, 2 डीजे वाहने जप्त, आरटीओ कडून 36,000चा दंड। आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अवैध व मॉडिफाईड डीजे विरोधात दहिवडी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। पिंगळी, बुद्रुक आणि रानंद इथं अनधिकृतपणे मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीम बसवलेल्या 2 वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत ती वाहनं ताब्यात घेतली। त्यानंतर फलटण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन्ही वाहनांवर एकूण 36,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता पिंगळी बुद्रुक तालुका माण इथं डीजे वाजवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। चौकशी दरम्यान प्रशांत विठ्ठल लंगरे, राहणार सिद्धेश्वर कुरोली यांच्या मालकीचे MH06 GC 0384 हे डीजे वाहन आढळून आले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अनधिकृतपणे मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचं निदर्शनास आले। त्यानंतर दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजता रानंद तालुका माण इथंही पोलिसांनी कारवाई केली। यावेळी सागर संजय गायकवाड, राहणार कारुंडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांच्या मालकीचे MH11 ET 6658 हे डीजे वाहन आढळले। या वाहनातही अनधिकृत पद्धतीने मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचं आढळून आले। पोलिसांनी दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन दहिवडी पोलीस ठाण्यात जमा केली। त्यानंतर दोन्ही वाहनांबाबतचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण यांच्याकडे पाठवण्यात आले। आरटीओ विभागानं वाहनांची तपासणी केल्यानंतर दोन्ही वाहनांवर मिळून 36,000चा दंड आकारला। संबंधितांनी दंड भरल्यानंतर वाहनं सोडण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी उपविभाग वडूज कॅम्प रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रहार खाडे, चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई नरबट कुदळे धुमाळ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनधिकृत अथवा नियमबाह्य डीजेचा वापर करू नये। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी ध्वनी प्रदूषण टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन दहिवडी पोलिसांनी केलं आहे। अवैध डीजेला थारा नाही, नियम तोडणाऱ्यांवर थेट कारवाई असा संदेश या कारवाईतून दहिवडी पोलिसांनी दिलेला आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।